संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज। अखेर कांद्याच्या बाजारभावात मोठी तेजी। होय शेतकरी मित्रांनो, मोजक्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असताना आता मात्र कांद्याच्या बाजारभावात मोठी तेजी आपल्याला बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेतकरी वर्गांसाठी अजून एक सर्वात आनंदाची बातमी आलेली आहे। ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा। एकदा आनंदाची बातमी, दुसरी एक सांगतो, नंतर कांद्याचे बाजारभाव। शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी रुपये। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 8,000 कोटी रुपये जमा। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी रुपये राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयात मंजूर झालेले आहे। मित्रांनो, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले होते। त्यानुसार राज्यातील नुकसानग्रस्त 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने आतापर्यंत 8,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत। तसेच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11,000 कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे। ही मदत आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली। मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा आढावा घेण्यात आला। यातील 8,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे। हे पैसे अंदाजपत्रकात नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। योग्य पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, अपात्र शेतकऱ्यांना ती मिळू नये, यासाठी सरकार काळजीपूर्वक काम करत आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात फेरपडताळणी केली जात आहे। पुढील 15 ते 20 दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। या कालावधीत 90% शेतकऱ्यांना मदत पोहोचेल। निधीची कोणतीही कमतरता नाही। 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजसाठी सुमारे 21,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। मित्रांनो, आता वळूया ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे। पटापटा कांद्याचे बाजारभाव बघू। कोल्हापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो 4,434 क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त 2100 रुपयाचा भाव सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी 2,000 रुपये जास्तीत जास्त। दौंड केडगाव या ठिकाणी सर्वात जास्त 2100 रुपये। त्यानंतर शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त 2100 रुपये। त्यानंतर सातारा जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर राहता जास्तीत जास्त 2100 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समितीत जुन्नर आळे फाटा जास्तीत जास्त चिंचवड जातीचा कांदा 2,000 रुपये। फलटण येथे जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2,400 रुपये। त्यानंतर हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त 3,000 रुपये। त्यानंतर सांगली फळभाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर इस्लामपूर लोकल कांदा जास्तीत जास्त 2100 रुपये। त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त 2,030 रुपये। त्यानंतर सोलापूर पांढरा कांदा जास्तीत जास्त बघा इथे 3,500 रुपये, म्हणजे 3,500 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर नंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2,050 रुपये। संगमनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2,101 रुपये। पिंपळगाव वसंत येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2,100 रुपये। चला मित्रांनो, दररोजच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।